सोनाराने कान टोचले पण उशिरा टोचले। आरएसएसच्या भूमिकेनंतर जितेंद्र आव्हाडांची प्रतिक्रिया। आव्हाडांकडून संघाच्या भूमिकेचं स्वागत। नागपूर हिंसाचाराच्या दरम्यान भालदारपुरामध्ये जमावाकडून महिला पोलिसांचा विनयभंग करण्याचा प्रयत्न। गणेशपेठ पोलीस ठाण्यामध्ये जमावाच्या विरोधात गुन्हा दाखल। हात उचलणाऱ्यांना पोलिसांचा धाक काय असतो ते दाखवणार। आरोपींवर कठोरात कठोर कारवाई करणार। गृहराज्यमंत्री योगेश कदम यांचा इशारा। औरंगजेबाची कबर भविष्यातील अयोध्यासारखा मुद्दा होणार। याच अजेंड्यावर 2026 मध्ये भाजप निवडणूक लढणार। प्रकाश आंबेडकरांचं ट्विट। तर पोलिसांच्या हलगर्जीपणामुळे नागपुरात हिंसाचार झाला असाही आरोप। बीड जिल्ह्यामध्ये 2 एप्रिलपर्यंत मनाई आदेश लागू। परवानगीशिवाय मोर्चे, निदर्शनं, आंदोलनं करण्यावर निर्बंध। जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी मनाई आदेश। प्रशांत कोरटकरच्या शोधासाठी कोल्हापूर पोलिसांचं पथक नागपूरला रवाना। कोणत्याही क्षणी कोरटकरला अटक होण्याची शक्यता। कोल्हापूर कोर्टाने जामीन फेटाळल्यानंतर कोरटकर हायकोर्टात जाण्याची शक्यता।